विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजली। राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे मोठा फायदा झाला आहे। या योजनेच्या बळावर महायुतीने विधानसभेत घवघवीत यश मिळवत महाराष्ट्रात सत्ता मिळवली। निवडून आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी याचं श्रेय राज्यातील महिलांना दिलं। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून महिलांना 6 हप्ते म्हणजेच 9,000 रुपये मिळाले आहेत। डिसेंबरचा 1,500 रुपयाचा हप्ता नुकताच बँक खात्यात जमा झाला आहे। निवडणूक काळात 1,500 रुपये महिलांना दिले जातात, ते 2,100 रुपयापर्यंत वाढवणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। विधानसभा निवडणूक झाली, सरकार स्थापन झालं, एक अधिवेशनही झालं, मात्र याबद्दलचा निर्णय अद्याप झाला नाही। या सर्व चर्चा सुरू असतानाच या योजनेबद्दल नवीन बातमी समोर आली आहे। गुरुवारी नव्या सरकारी पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्यात लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। काही निकष बदलण्यात आल्याची चर्चा देखील याच्यामध्ये स्थापित झालेली आहे। केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार आहे। शिवाय वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत। थोडक्यात काय तर लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे असं दिसतंय। काय आहे हा विषय जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। निकष बदलले आहेत काय नेमकी छाननी कशी केली जाणार आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तर त्यासाठी या चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्हाला अशीच नवनवीन पद्धतीची माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, आदिती तटकरे या योजनेबद्दल काय म्हणाल्या जाणून घेऊया। चाकी आहे, आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त त्याच मुद्द्याची पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। अर्ज बाद होण्याचे निकष काय आहेत ते आपण बघूया। पहिला जो मुद्दा आहे ते कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्याचे अर्ज बाद करण्यात येणार आहे। तसंच घरात कोणत्याही नावावर कोणाच्याही नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर त्यांना देखील जे 1,500 रुपयाचं मानधन आहे ते रद्द करण्यात येणार आहे। तसंच घरामध्ये कोणाला शासकीय नोकरी असेल तर त्याचा देखील 1,500 रुपये अर्ज कॅन्सल करण्यात येणार आहे। तसंच एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांचे देखील अर्ज बाद करण्यात येणार आहे। तसंच ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न तसेच अर्ज बाद होण्याचे जे लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे। तसं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहे। 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते अपेक्षित असायला पाहिजे। तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का याचीही तपासणी केली जाणार आहे आणि जर एकापेक्षा 2 महिलांचे एकाच कुटुंबामध्ये जर अर्ज केले गेले असतील तर ते मानधन देखील महिलांचं रद्द होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे, नवीन अर्थसंकल्प आपण ज्यावेळी रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या वर्षाच्या कुठल्याही कालावधीत होत नसतात। आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळी ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती। त्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी येईल त्यावेळी
अर्थसंकल्प तयार केला जाईल, या संदर्भात सकारात्मक निर्णय त्यावेळी निश्चितपणे घेतला जाईल, असं त्यांनी व्यक्त केलं. तसेच बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की नव्याने अर्ज करू शकतो का, तर नाही, आता अर्ज करण्याची जी वेळ आहे, मुदत आहे, ती संपलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत म्हणजेच लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.